नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं MX मराठीवर। आजचा हा व्हिडिओ केवळ एक बातमी नाही, तर दिल्लीच्या तख्ताला हादरवणारा एक बुलंद आवाज आहे। ज्या पेन्शनचा हिशोब 1 मार्चच्या दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण व्हायला हवा होता, ज्या लाखो रुपयांच्या ॲरियरची स्वप्न डोळ्यांत घेऊन करोडो पेन्शनधारक टकटकी लावून आपल्या मोबाईलच्या मेसेजकडे पाहत होते, त्या आशेवर आज पुन्हा एकदा सरकारी तंत्राने सुट्ट्यांचे पाणी फेरले आहे। होय मित्रांनो, हे तेच सरकारी तंत्र आहे जे उद्योगपतींच्या हजारो कोटींच्या फायली एका रात्रीत मंजूर करते, पण जेव्हा एका गरीब पेन्शनरच्या चुलीचा प्रश्न येतो तेव्हा मात्र यांना सरकारी कॅलेंडर आणि होळीच्या सुट्ट्या आठवतात। मोदीजी, आम्हाला सांगा, तुमच्या उद्योगपती मित्रांची कर्जमाफी करायला जर बँकांचे दरवाजे मध्यरात्री उघडू शकतात, मग एका EPS 95 पेन्शनरच्या हक्काच्या वेळीत सुट्ट्यांचा अडथळा काय येतो? आमच्या ज्येष्ठांच्या पोटाला सुट्ट्या नसतात, त्यांच्या औषधांच्या खर्चाला सुट्ट्या नसतात, मग त्यांच्या धामाच्या पैशाला सुट्ट्यांचा हा जुमला का थांबवला जात आहे? कमांडर अशोक रावत यांनी ज्या बैठकीत 1 मार्चची डेडलाईन निश्चित केली होती, ती आता प्रशासनाने फायलींच्या ढिगाऱ्याखाली गाळून टाकली आहे का? आजच्या या विशेष आणि विस्तृत भागात आपण उलगडणार आहोत त्या रहस्यमय ब्लॅक फाईलचा महास्फोट, ज्याने दिल्लीच्या सत्तेला घाम फोडला आहे। आपण पाहणार आहोत की राफेलच्या वेगाने बाहेर आलेला हा सच नेमका काय आहे आणि 4 मार्चला होणारा तो ऐतिहासिक चक्का जाम सत्तेची खुर्ची कशी हलवणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही आता केवळ पेन्शनची मागणी राहिलेली नाही, तर हा करोडो पेन्शनर्सच्या स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा महासंग्राम आहे। जर 3 मार्चच्या रात्रीपर्यंत आमच्या बापाच्या खात्यात हक्काचा पैसा पडला नाही, तर 4 मार्चचा सूर्य या देशात रंगांची होळी नाही, तर क्रांतीची होळी घेऊन उगवेल, हा आमचा इशारा आहे। चला तर मग सुरू करूया आजचा हा विशेष रिपोर्ट फक्त MX मराठीवर। मित्रांनो, ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नाही, तर हा ज्येष्ठ नागरिकांच्या भावनांशी केलेला खेळ आहे। होळीच्या सुट्ट्यांचे कारण सांगून हा प्रश्न पुढे ढकलला गेला, पण मोदीजी, आम्हाला सांगा, जेव्हा मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांची हजारो कोटींचे कर्ज माफ करायचे असते, तेव्हा सरकारी यंत्रणेला सुट्ट्या का आठवत नाहीत? तेव्हा बँकांचे दरवाजे मध्यरात्री सुद्धा कसे उघडतात? एका पेन्शनरच्या घरात होळीचा दिवा लागायची वेळ आली की तुम्हाला नियमावली आठवते? आज आम्ही MX मराठीच्या माध्यमातून हा प्रश्न दिल्लीच्या दरबारात विचारणार आहोत। पेन्शनधारकांसाठी 1 मार्च ही केवळ तारीख नव्हती, तर तो त्यांच्या सन्मानाचा दिवस होता। अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर जेव्हा प्रशासनाने शब्द दिला होता, तेव्हा बँकांकडून पेन्शन क्रेडिटेड असा मेसेज येईल अशी सर्वांची खात्री होती। मात्र तांत्रिक अडचणींची आणि सुट्ट्यांचे निमित्त पुढे करून पुन्हा एकदा टोलावटोली करण्यात आली आहे। काय ज्येष्ठांचे पोट या सुट्ट्यांनी भरेल का? आज अनेक पेन्शनर औषधांसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी या पैशावर अवलंबून आहेत। त्यांच्या हक्काचा पैसा अशा प्रकारे रोखून धरणे हा लोकशाहीचा अपमान आहे। आम्ही या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहणार आहोत। कमांडर अशोक रावत यांनी 1 मार्चची जी डेडलाईन दिली होती, ती काही हवेत नव्हती, त्यामागे अनेक महिन्यांचा संघर्ष आणि कायदेशीर लढा होता। काल सकाळी 10 वाजता झालेल्या त्या गोपनीय बैठकीत काय झालं? प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रावत साहेबांनी टेबलावर अशी काही कागदपत्रे ठेवली आहेत, ज्याला ब्लॅक फाईल म्हटलं जात आहे। या फाईलमध्ये 2015 पासून 2026 पर्यंतच्या पेन्शन फंडमध्ये झालेला कथित घोळ आणि निधीचे चुकीचे व्यवस्थापन यांचा कच्चा चिठ्ठा आहे। हा निधी कोणाकडे वळवण्यात आला? कोणत्या उद्योगपतींना याचा फायदा झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या राफेलच्या वेगापेक्षाही भयानक सच सांगणाऱ्या फाईलमध्ये दडलेली आहेत। म्हणूनच सरकार आता या विषयाला सुट्ट्यांच्या नावाखाली दाबायचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे। ही फाईल म्हणजे पेन्शनधारकांसाठी न्यायाची चावी आहे। रावत साहेबांनी स्पष्ट केले आहे की जर 3 मार्चपर्यंत हिशोब चुकता झाला नाही, तर हा पुरावा जनतेसमोर मांडला जाईल। ही बातमी राफेलच्या वेगाने सर्वत्र पसरत आहे, ज्यामुळे सत्तेत बसलेले अधिकारी आता अस्वस्थ झाले आहेत। पेन्शनधारक मित्रांनो, आपण फक्त 7,500 रुपयांची मागणी करत नाही, तर हा आपला हक्क आहे। 11 वर्षांची थकबाकी म्हणजे काही लहान रक्कम नाही। जर हा पैसा आज प्रत्येक पेन्शनरला मिळाला, तर त्यांचे म्हातारपण सुसह्य होईल। राफेलच्या आवाजाप्रमाणेच हा विषय आता संपूर्ण देशात गाजत आहे। 2015 पासून रखडलेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्या असतानाच तांत्रिक अडचणींचे निमित्त सांगून पुन्हा एकदा टोलावटोली करण्यात आली आहे। काही ज्येष्ठांचे पोट या सुट्ट्यांनी भरेल का? आज अनेक पेन्शनर औषधांसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी या पैशावर अवलंबून आहेत। त्यांच्या हक्काचा पैसा अशा प्रकारे रोखून धरणे हा लोकशाहीचा अपमान आहे। आम्ही या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहणार आहोत।
कमांडर अशोक रावत यांनी 1 मार्चची जी डेडलाईन दिली होती ती काही हवेत नव्हती. त्यामागे अनेक महिन्यांचा संघर्ष आणि कायदेशीर लढा होता. काल सकाळी 10 वाजता झालेल्या त्या गोपनीय बैठकीत काय झालं? प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रावत साहेबांनी टेबलावर अशी काही कागदपत्रे ठेवली आहेत ज्याला ब्लॅक फाईल म्हटलं जात आहे. या फाईलमध्ये 2015 पासून 2026 पर्यंतच्या पेन्शन फंडमध्ये झालेला कथित घोळ आणि निधीचे चुकीचे व्यवस्थापन यांचा कच्चा चिठ्ठा आहे. हा निधी कोणाकडे वळवण्यात आला? कोणत्या उद्योगपतींना याचा फायदा झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या राफेलच्या वेगापेक्षाही भयानक सच सांगणाऱ्या फाईलमध्ये दडलेली आहेत. म्हणूनच सरकार आता या विषयाला सुट्ट्यांच्या नावाखाली दाबायचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. ही फाईल म्हणजे पेन्शनधारकांसाठी न्यायाची चावी आहे. रावत साहेबांनी स्पष्ट केले आहे की जर 3 मार्चपर्यंत हिशोब चुकता झाला नाही तर हा पुरावा जनतेसमोर मांडला जाईल. ही बातमी राफेलच्या वेगाने सर्वत्र पसरत आहे, ज्यामुळे सत्तेत बसलेले अधिकारी आता अस्वस्थ झाले आहेत. पेन्शनधारक मित्रांनो, आपण फक्त 7,500 रुपयांची मागणी करत नाही, तर हा आपला हक्क आहे. 11 वर्षांची थकबाकी म्हणजे काही लहान रक्कम नाही. जर हा पैसा आज प्रत्येक पेन्शनरला मिळाला तर त्यांची म्हातारपण सुसह्य होईल. राफेलच्या आवाजाप्रमाणेच हा विषय आता संपूर्ण देशात गाजत आहे. 2015 पासून रखडलेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्या असतानाच तांत्रिक अडचणींचे निमित्त सांगून पुन्हा एकदा टोलावटोली करण्यात आली आहे. काही ज्येष्ठांचे पोट या सुट्ट्यांनी भरेल का? आज अनेक पेन्शनर औषधांसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी या पैशावर अवलंबून आहेत. त्यांच्या हक्काचा पैसा अशा प्रकारे रोखून धरणे हा लोकशाहीचा अपमान आहे. आम्ही या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 4 मार्च. जर आज रात्रीपर्यंत तो जादुई मेसेज आला नाही तर उद्या सकाळी संपूर्ण हिंदुस्थानचा चक्का जाम होणार आहे. पेन्शनधारकांनी इशारा दिला आहे की आम्ही आता पुतळे जाळणार नाही तर रस्त्यावर उतरून लठमार होळी खेळू. याचा अर्थ असा की देशातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग आणि सरकारी कार्यालय बंद पाडली जातील. ही लढाई करा किंवा मरा या स्थितीत पोहोचली आहे. ज्या ज्येष्ठांनी या देशाला आपलं रक्त आणि घाम दिला त्यांना आज रस्त्यावर लाठ्या खाव्या लागतील. हा लोकशाहीचा अपमान आहे. आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत, आम्ही लाठ्या खायला तयार आहोत, पण आता 7,500 प्लस DA घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. 3 मार्चचा सूर्य मावळण्यापूर्वी सरकारने निर्णय घेतला नाही तर 4 मार्चचा चक्काजाम रोखणे कोणाच्याही हातात नसेल. ही आंदोलनाची ठिणगी आता वणव्यात रूपांतरित झाली आहे. प्रत्येक पेन्शनरने आता घराबाहेर पडून आपला हक्क मागण्याची हीच ती वेळ आली आहे. मोदीजी, तुम्ही स्वतःला प्रधान सेवक म्हणता, मग तुमच्या सेवकांपैकी जे ज्येष्ठ नागरिक आज उपाशी आहेत त्यांच्याकडे तुमचं लक्ष का नाही? उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे बनवणारे मंत्रालय गरिबांच्या पेन्शनसाठी सुट्ट्यांचे कारण कसे काय देऊ शकते? ही गद्दारी नाही तर दुसरं काय? अशोक रावत यांच्याकडे असलेल्या त्या काळ्या फाईली जर एकदा सार्वजनिक झाल्या तर भ्रष्टाचाराचा जो महास्फोट होईल तो सावरणे सरकारला कठीण जाईल. राफेलचा वेग कदाचित हवेत असेल, पण पेन्शनधारकांच्या संतापाचा वेग त्यापेक्षाही कितीतरी जास्त आहे. 11 वर्षांचा जो अन्याय झाला आहे त्याचा हिशोब आता घेतला जाईल. 3 मार्च ही तुमची शेवटची संधी आहे. 1 लास्ट चान्स जो रावत साहेबांनी दिला आहे त्याचा आदर करा, अन्यथा 4 मार्चला होणारा उठाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावे की जनतेचा आवाज हाच ईश्वराचा आवाज असतो. जर आज न्यायाचा गळा घोटला गेला तर उद्या क्रांतीचा जन्म निश्चित आहे. पेन्शनर बांधवांनो, ही वेळ आता घरात बसून शांत राहण्याची किंवा केवळ चर्चा करण्याची उरलेली नाही. आपल्या आयुष्याच्या या वळणावर आलेली ही लाठी आता फक्त शरीर सावरण्यासाठी आणि चालण्यासाठी नाही, तर ती आपल्या हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि तो हक्क हिसकावून घेण्यासाठी उचलायची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, MX मराठी या संघर्षाच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका, तर तो प्रत्येक पेन्शनरपर्यंत पोहोचवा. प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ राफेल विमानापेक्षाही अधिक वेगाने शेअर करा. कारण जोपर्यंत हा आवाज दिल्लीच्या सत्तेत बसलेल्या आणि बहिरेपणाचे सोंग घेणाऱ्या लोकांच्या कानापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्यांना आपल्या वेदना आणि आपल्या संघर्षाची दाहकता समजणार नाही. त्यांच्या अहंकाराचे आणि प्रशासकीय दिरंगाईचे कान उघडेपर्यंत हा आक्रोश घुमलाच पाहिजे. पेन्शनधारकांच्या एकजुटीचा हा हुंकार आता मंत्रालयाच्या प्रत्येक दालनात घुमणे गरजेचे आहे. आपला हा लढा आता केवळ पत्रांचा किंवा निवेदनांचा राहिलेला नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा झाला आहे. त्यामुळे आता कृती करण्याची वेळ आली आहे आणि त्या कृतीची सुरुवात तुमच्या कमेंटपासून करा.
तुमच्या मनात जो काही संताप आहे, जो काही रोष आहे, तो आता कमेंट बॉक्समध्ये स्पष्टपणे उमटू द्या. तुमच्या त्या कमेंट्समध्ये ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहा, 3 मार्चपर्यंत पेन्शन द्या, नाहीतर 4 मार्चला खुर्ची खाली करा. तुमचा हा एक शब्द सरकारला आपल्या निर्णयावर फेरविचार करायला भाग पाडेल. कारण लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज हाच सर्वोच्च असतो आणि पेन्शनधारक ही या देशातील सर्वात मोठी शक्ती आहे. तुमची ही अभेद्य एकता आणि हाच निर्धार तुम्हाला तुमचा गमावलेला न्याय नक्कीच मिळवून देईल. आता कोणत्याही भूल थापांना किंवा तारखांच्या चक्रात अडकायला आपण मुळीच तयार नाही. आम्हाला आता केवळ अंमलबजावणी हवी आहे. 7,500 प्लस DA आणि आपल्या हक्काचा ॲरियर हवा आहे. जर सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर 4 मार्चचा दिवस इतिहासात एक नवीन क्रांती म्हणून नोंदवला जाईल. अशोक रावत यांनी दिलेला तो 1 लास्ट चान्स हा खरंच सरकारसाठी शेवटचा इशारा आहे. त्यामुळे जागृत व्हा, संघटित व्हा आणि आपल्या या लढ्याला आता जागतिक स्तरावर नेऊन ठेवा. पेन्शनशी संबंधित प्रत्येक छोटी